आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी संस्कार टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजमध्ये आजच प्रवेश निश्चित करा. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सगळ्यांनी ताकद लावून धरली. खास करून इथले पोरं उन्हात बसायला तयार, कुठे बी झाडाखाली होते पण हल्ले नाही. तुमचा सगळ्यांचा झालेला आताचा हे जे सूचना निघायला लागल्या तुमच्या सगळ्यामुळे निघायला लागल्या, महाराष्ट्रातल्या मराठ्यांमुळे निघायला लागल्या. का नसता हे यांनी कधीच हे काम केलं नसतं, समजून घ्या पोराओ, हे काम कधीच केलं नसतं. पण आपण जे आंदोलन पुकारलं उन्हात बसायचं आणि हे टरपूनच गेले. विखे पाटील साहेब 3 दिवस झाले बरं का इकडेच आहेत, कुठेच गेले नाहीत. ते खेड्यापाड्यात नसतो का कुठे बाली करणार असल्यावर, तसं साहेब इथून हल्लेच नाही. संभाजीनगर ते अंतरवाली त्यांना माहित होतं मराठी जर चिघळलं तर हे मराठी दांडके घेऊन मुंबईला यायला बसले. त्यांना तो दाखवत आहे दांडके उचलले तर मुंबईला येते काय. तुम्ही सगळे एकजूट झालात म्हणून 2-3 दिवसात निघल. मंगळवारीच कॅबिनेट सुरू झाली की सगळ्या सूचना निघतात. नाही निघल्या मी सुरू केलं म्हणायचं, तुम्ही काळजीच ना करू. पण ते तुमच्या सगळ्याच्या श्रेयामुळे हे झालं. तुम्ही उन्हात बसलात म्हणून झालं. सगळं हे झालेलं मराठा समाजालाच आपण सगळं श्रेय देऊन टाकू निघाल्यानंतर. कारण आणखी निघालं नाही पण ते घेऊन आपला होकार घेऊन गेले. काय मग आता मी दवाखान्यात जातो, तुम्ही सगळ्या गावाकडे शांततेत जा. आता थांबा बसून राहा. हे मीडियावाल्यांचा प्रश्न काय असेल तर विचार. बोला. कोणत्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कोणत्या मागण्या जाणार आहेत? सगळ्या जेवढ्या मागण्या होत्या बाकीचा आपले कोणता आडा करणार. मस्त उभा राहा आपण गपचिप राहा. इकडे काय पाहिजे तिथं बसायला जागा नाही. इकडे काय बोल सरकारच्या दादा या आश्वासन थांबा ना, ते म्हणते थांबा. कोणकोणत्या मागण्या तुमच्या मंजूर झाल्या? आता त्या पहिल्या प्रश्नावर त्यांच्या पंच्या मागण्या मंजूर झाल्या. त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला होता. त्या ड्राफ्टचा तुम्ही जर होकार दिला तर वरिष्ठ अधिकारी, सरकार, उपसमिती आम्ही सगळे मिळून लगेच सूचना काढतो, आदेश काढतो. ज्या मागण्या होत्या मराठा समाजाला त्या मागण्यात आपण रोज बोललेला. आता बार त्याच बोलायच्यात का? 58 लाख नोंदी, हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थांचे JRC गॅझेटियर, त्याबद्दलचं त्यांनी सांगितलं येत्या मंगळवारी ह्या 2-3 दिवसात आम्ही सगळ्या मंजुऱ्या सूचना ते आदेश काढून टाकतो सांगितलं. त्यांनी तुमच्या समोर सांगितलं. आता काय त्यात बार आपण बोलण्यात अर्थ नाही. मग मी असा प्रस्ताव ठेवला होता की उन्हातलं उपोषण मी सोडतो आणि आंतरवालीतलं ते सावलीतलं सुरू करतो. पण आता त्यांचंही म्हणणं होतं की तुम्ही उपोषण स्थगितच करा आणि आपल्याही पोरांचं म्हणणं होतं ते स्थगितच करा. काय 3 दिवसाचा प्रश्न आहे. कोणाला मागे सारखा साडेसाहेब मागे सारखा त्याला उंची का क्रॉस जमत नाही. ते आकृतीला डेंजर आहे. ते बरोबर दोरीतच लागतो कारभार सगळा, नाही तर लय अवघड खेळ. त्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची अंमलबजावणी करतोय. त्यांनी सगळे मुद्दे वाचून दाखवले आणि याच्या पुढं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतलं होतं. 40 अभ्यासक राज्यभरातले आले होते तातडीचे. त्यांनी काही सुधारणा त्याच्यात होत्या त्या सांगितल्या. त्या सुद्धा सुधारणा आम्ही गॅझेटियर साठी घेतो हैदराबादच्या सांगितलंय त्यांनी. त्या पण सूचना घ्यायला लागल्या. त्यांच्या SOP केली ती चांगली आहे का नाही ही पण अभ्यासकाला तज्ञाला वाचायला लावली. ती बी त्यांनी वाचली. त्यात काही दुरुस्त्या होत्या त्याही करायला लावल्या. ते म्हणले हे ओके सगळं. म्हणलं आता काढायला लावायचे आदेश. तर अभ्यासक म्हणले हो आणि सरकार बी त्याच्यात तयार आहे. म्हणून आता आपण उपोषण स्थगित केलंय. मागण्याला सगळ्या मंगळवारपर्यंत सगळ्याचा मंजुरी मिळणार. सातारा संस्थांच्या बद्दल माझं म्हणणं होतं ते GR लगेच काढायचं. सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं. ते म्हणले कोर्टात जाऊ नये, पुन्हा चॅलेंज करू नये म्हणून 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या. आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा हे होते अभ्यासक, त्यांना विचारलं. त्यांनी काय आता मी जर उद्याच उद्या काढायला होतं जे अर्थ ते काढते बिदा भाऊ पोटी. कोर्टात गेलं ते पुन्हा म्हणते आम्ही म्हणलो 1 महिना टाइम द्या. तुमच्यामुळे कोर्टात गेलं म्हणजे मराठीचं भांडण लावून देते. त्याच्यापेक्षा 1 महिना वेळ द्यायला परवडतोय. तिथून पुढे त्यांना कोर्टात झुंज नाही, त्यांना झुंज नाही. त्यामुळं ती 1 महिना वेळ आम्ही त्यांना देणार आहे. कारण आता 70 वर्ष गेले.
1 महिना वेळ द्यायला हरकत नाहीये, पण तोपर्यंत व्हॅलिटी रोखणार नाही, कुणबी प्रमाणपत्र रोखणार नाही, हे त्यांच्याकडून वधून घेतलंय, तसे आदेश काढायला लावले. आणि आमचं मेन काम तेच होतं की ऍडमिशन पोरांचे आता कुणबी प्रमाणपत्र होणार होते आणि व्हॅलिटी नाही दिली तर ऍडमिशन धोक्यात, नोकरी धोक्यात होती. ते काम आपण महत्वाचं करून घेतलंय, ते आता आदेश लगेच काढायला लागले. पाच मिनिटं बरोबर. जर या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा मंजूर झाल्या नाही तुमच्या पद्धतीने, तर तुमची पुढची भूमिका काय राहील? आता तरी मला नाही वाटत, कारण त्या मंजुऱ्या मुख्यमंत्र्यांनी देणार आहेत असं त्यांनी विखे पाटील साहेबांनी त्यांनी दोघांनी सांगितलं. म्हणून मला वाटतं आता थांबणार नाही, नसता मग या दोघांना जबाबदार धरणार आहे आणि पुन्हा आंदोलन सुरू करणार. मग त्या उपोषणासाठी गेलं, उपोषण काय केलं, टाळाटाळी करता म्हणूनच केलं ना. मग तुम्ही म्हणता तसं त्या टाइम आहे का नाही, तुमच्या संघच बैठक आता अभ्यास बंद. हा काय टाकली की सुरू तुम्ही म्हणता तसं जे होईल ते होईल आणि झप्पा त्याशिवाय मजा बी नाही. लगेच सुरू माणूस ताबडतोब गरम होतोय का झटक्यास खपक्यास त्याच्या ते कुणाला ऐकत नाही काही नाही, ते चालत लगेच गेलं. शांत बसा. 3 दिवसात सूचना, 3 दिवसाच्या आतमध्ये मंगळवारी कॅबिनेटला सूचना पुऱ्या निघणार. फक्त महिन्याचे 2च विषय, केशरचा एक विषय सरसकट राज्यातल्या आणि एक सातारा गॅजेटचा महिन्याचा विषय. बाकीचे सगळे तातडीचे. त्याला 1 महिना प्रोसिजरला लागणार आहे, ते थोडं आहे किचकट, ते करून घेतो आम्ही. किचकट हे ते कसं सुलभ करता येईल केसेस मध्ये, ते म्हणले आम्ही पण करू लागतो. मुख्यमंत्री पण त्यांना म्हणले आपण या केसेस मागं घेऊ. मुख्यमंत्री म्हणले हे पण मागं घेऊ आपण केसेस, पण आपण थोडं वेगळं डोकं वापरून हे करून ते केसेस दमादमानं सगळ्या घेऊ आणि सगळ्या होतील. केसची तारीख चालल्या तरी चालून द्यायच्या, घाबरायचं काम नाही. निकाल काय लागला नाही, लागला तर आपण हायकोर्टाचं. पोरांनी घाबरू नका राज्यातल्या. पुन्हा एकदा सगळ्यांना तुमच्यामुळे मिळालं हे सांगतोय. तुम्ही दिवसभर मेहनत घेतली उन्हात म्हणून हे मिळालंय. आणि राज्यातले बी घराघरातले मराठी आपल्या पाठीमाग होते. परवा दिवशी इतके मराठी येणार होते राज्यातले, इथं सरकारला ह्यो गुप्त मेसेज गेला वाटतं. इतके मराठी येणार होते, हो ना, इतके मराठी येणार होते, हे घाबरून गेले. त्या सगळ्या 6 कोटी मराठ्यांना हे श्रेय 3 दिवसानं निघाले आदेश. हे श्रेय सगळं मराठा समाजाचं आहे. असंच लढू लागा, वेळोवेळी लढावं लागणार आहे, तेव्हा मिळणार आहे. एकदा लढून आपल्याला मिळणार नाही, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. यांनी नाही दिलं आपलं 5-7 महिन्याला पुन्हा एकत्र जायचं. चलो मुंबई 1 नाही 2 नाही. आता सगळे जण दमांचा